नमस्कार मित्रांनो, मी संजय गुरव. आज आपण मानसशास्त्र सायकोलॉजी 216 पुस्तक तिसरे घटक 5 भावना या मानसशास्त्रातील भावना या विषयाची माहिती आपण घेणार आहोत. आपण जाणून घेणार आहोत की भावना भावना म्हणजे काय, या गो या या विषयात या घटकामध्ये आलेल्या ज्या संकल्पना आहेत, संज्ञा आहेत, शब्द आहेत, त्या संकल्पनांची माहिती आज आपण करून घेणार आहोत. चला तर आपण सुरू करूया. भावना म्हणजे काय? भावना म्हणजे भाव म्हणजे इमोशन मानवी मनात एखाद्या उद्दीपकामुळे निर्माण होणारी तात्काळ तीव्र मानसिक शारीरिक प्रतिक्रिया म्हणजे भावना होय. उदाहरणार्थ राग, आनंद, दुःख, भीती. आपल्या मनात ज्या गोष्टी तात्काळ तीव्र मानसिक आणि शारीरिक गोष्टी ज्या निर्माण होतात, ज्या प्रतिक्रिया निर्माण होतात बाह्य उद्दीपकांमुळे. समजा जर एखाद्याने आपल्याला चिडवलं तर त्याच्याबद्दल आपल्याला राग, तिरस्कार, चीड निर्माण होते. ती प्रतिक्रिया म्हणजे भावना होय. एखादं चांगलं गाणं ऐकल्यावर आपल्याला आनंद होतो, मनात हर्ष निर्माण होतो. ती प्रतिक्रिया म्हणजे भावना होय. म्हणजे बाह्य उद्दीपक किंवा बाह्य गोष्टींमुळे ज्या आपल्यावर जो परिणाम होतो आणि आपल्या आतून ज्या भावना निर्माण होतात, ज्या प्रतिक्रिया निर्माण होतात, त्यांना भावना असं म्हटलेलं आहे. ओके. भावना म्हणजे फिलिंग ही मनाची स्थिती आहे. भावना ही मनाची स्थिती आहे. पण भाव म्हणजे त्या भावनेचे संबंध सजग किंवा अर्धसजग अनुभव आहे. फिलिंग म्हणजे ज्या भावना येतात त्या त्या अनुभवण्याला फिलिंग म्हटलेलं आहे, भावना म्हटलेल्या आहेत. उदाहरणार्थ एखाद्या चांगल्या बातमीने आपल्याला आनंदाचा भाव जाणवतो. भावनांचे वैशिष्ट्ये तात्काळ व तीव्र असतात. भावनांचे वैशिष्ट्य काय आहेत की भावना ह्या तात्काळ आणि तीव्र असतात. कुणी तुम्हाला चिडवलं की लगेच त्याबद्दल राग येणं. तुमची फसवणूक केली की त्याच्याबरोबर तिरस्कार येतो, राग येतो. कुणी तुम्हाला समजून घेतल्यास तुम्हाला त्याच्याबद्दल आनंद निर्माण होतो, हर्ष निर्माण होतो. एखादं चांगलं गाणं ऐकल्यावर तुम्हाला आनंद निर्माण होतो. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या तीव्रतेनं होतात, तात्काळ होतात, अचानक होतात. त्याला उद्दीपकावर आधारित असतात. ह्या भावना असतात त्या उद्दीपकावर आधारित असतात. उद्दीपक आपण ह्या अगोदर जाणून घेतलंय की अशी बाह्य गोष्टी ज्या आपल्याला प्रभावित करतात, आपल्या परिणामावरती परिणाम करतात आणि आपल्याकडून प्रतिसाद देण्यास प्रवृत्त करतात. त्या बाह्य गोष्टींना आपण उद्दीपक म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं जे हास्य, रडणं, आनंद, दुःख हे जे बाह्य घटकांवरती, बाह्य गोष्टींवरती अवलंबून असतात. कधी-कधी अंतर्मनातूनही या भावना निर्माण होतात. कधी-कधी आपल्याला दुःख जाणवू लागतं. आपण अनसक्सेसफुल राहिलो, तर आपण जे ज्या गोष्टी हाती घेतलेल्या आहेत, त्या झाल्या नाही की आपल्याला अपयश आल्यानंतर आपल्याला दुःख होतं. ह्या अंतर्मनातून होतात. तसंच सुखद आणि असुखद स्वरूपात जाणवतात. या भावना आहेत कधी-कधी सुखाच्या रूपात जाणवतात, कधी-कधी दुःखाच्या रूपात जाणवतात. जर चांगलं घडलं तर आपल्याला आनंद होतो, हर्ष होतो आणि त्यातून आपल्याला सुख मिळतं. जर आपल्याला अपयश आलं, काही विपरीत घडलं तर आपल्याला दुःख होतं. म्हणजे ते असुखद स्वरूपामध्ये जाणवतात. यात शारीरिक बदल घडवतात. या भावना ज्या आहेत आपल्या शारीरिक बदल घडवतात. जर आपल्याला आनंद झाला तर आपल्यामध्ये उत्तेजना, आपल्यामध्ये ऊर्जा येते. चेहऱ्यावर तेज येतं. हा आपल्या चेहऱ्यावर तेज येतं आणि जर दुःख झालं तर आपण निराश होतो. चेहऱ्यावरती ते दुःख जाणवतं. अंग थोडंसं कोलमडलं जातं. कधी-कधी भीती आली तर भीतीमुळे आपण थरथर कापतो. हृदयाची गती वाढते. रक्तदाब याच्यामध्ये वाढ होते. हे जे भावना आहेत हे आपल्या शारीरिक बदल घडवतात. शरीरावरती परिणाम करतात. बाह्य वर्तनाद्वारे प्रकट होतात. हे ज्या भावना आहेत या बाह्य वर्तनाद्वारे प्रकट होतात. बाह्य गोष्टींमुळे प्रकट होतात. चेहऱ्यावरील भाव, हालचाली, आवाज या बाहेरील जे उद्दीपक आहेत ते कारणीभूत ठरतात. भावना आपल्या शरीरावरती परिणाम करण्यास, आपल्या भावना उत्पन्न करण्यास बाहेरील वर्तन परिणाम करत असतात. उद्दीपकांमुळे भावना निर्माण होतात. आता उद्दीपक हे आपण जाणून घेतलं की अशी बाह्य गोष्ट जी आपल्यावर प्रभाव टाकते आणि त्यातून आपल्याकडून प्रतिसाद किंवा आपल्याला त्या प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त करते. म्हणजे प्रत्येक भावनेच्या मागे काही बाह्य किंवा उद्दीपक असतो, स्टिम्युलस असतं.
म्हणजे भावना निर्माण होण्यासाठी काही बाह्य घटक असतात, तर काही आंतरिक घटक असतात. काही आपल्या आतूनच आतून ज्या काही गोष्टी असतात त्या उद्दीपकाचं काम करतात आणि त्या भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. काही बाह्य गोष्टी असतात. जसं की आपल्याला कोणी फसवणूक केलं, त्यातून आपल्याला चिड होणं, हताश होणं, अपयश न येणे, एखाद्याने चांगलं गाणं गायलं तर ते गाणं ऐकून आपल्याला समाधान वाटणं, कुणी हसवण्याची क्रिया केली तर त्या आपण स्टँडअप कॉमेडियन पाहिलेले आहेत. त्यांनी हसवण्याचं काम करतात आणि त्यांच्या त्या कॉमेडीवरती आपण हसतो. ते हे आनंदाचे काही क्षण होतात, काही दुःखाचे क्षण होतात. काही दुःख उत्पन्न करतात, दुःखाच्या भावना तयार करतात आपल्या मनात, तर काही आनंदाच्या भावना तयार करतात. ओके. याचं उदाहरण घेतात की परीक्षेत निकाल लागण्याची भीती असते. जर चांगला निकाल लागला तर आनंद होतो. जर फेल झालो, चांगला निकाल नाही लागला तर आपल्याला दुःख होतं. कुणी धोका दिला तर आपल्याला राग येते आणि त्या धोक्याची भीती आपल्याला निर्माण होते. म्हणून आपण सहसा दुसऱ्यांवरती विश्वास टाकत नाही त्या भीतीमुळे. तर ह्या उद्दीपकांमुळे भावना निर्माण होतात. नंतर मग भावनांसोबत सुखद आणि असुखद भाव निर्माण होतात. ओके. भावनांसोबत सुखद व असुखद भाव. उदाहरणार्थ आनंद झाला तर सुखद भाव, जर भीती तयार झाली असेल तर असुखद भाव. जर समजा कुणी अपयश आलं आपल्याला कोणत्या गोष्टीत तर आपण दुःख आपल्याला होतं आणि जर यश आलं तर आपल्याला आनंद होतो. ही सुखद भावना निर्माण होते आणि अपयश आलं तर दुःख होतं. ही असुखद भावना निर्माण होते. पुढे आहे आंतरिक अवयवांचा कार्यात बदल. पुढे आंतरिक अवयवांच्या कार्यातही बदल होतो या भावनांमुळे. भावना आल्या की शारीरिक बदल घडतो. हृदयाची गती वाढते, श्वसन वेगवान होतो, घाम येतो, स्नायू ताणले जातात. जर समजा एखाद्या एरियात जर एखादा कुत्रा चावणारा असेल तर त्या एरियातून जाताना आपल्याला सतत भीती असते, तो कुत्रा जवळ आला तर चावेल का आपल्याला. तो दिसला की आपले स्नायू ताणवतात आणि आपण तिथून पळण्याचं हे करतो. मग आपले श्वसन वेग होते त्या भीतीमुळे, धडधडणं वाढतं. आनंदातही काही वेळ होतो. जर आनंदाचे क्षण असतील तर आपले म्हणजे एखादा रिझल्ट लागण्या अगोदर आपल्याला भीती असते आणि कधी-कधी आपल्याला आनंद अश्रूही बाहेर पडतात. ते हे भावनांचा आपल्या आंतरिक अवयवांवरती बदल घडून येत असतो. परिणाम होत असतो. भावनांचे आविष्कार बाह्य वर्तनाद्वारे. उदाहरणार्थ आनंद, हसणे, राग, आवाज चढवणे, भीती, चेहऱ्यावर ताण येणे. ते भावनांचे आविष्कार बाह्य वर्तनाद्वारे पण होतात. जर आनंद झाला तर आपण हसतो, राग आला तर आवाज चढवतो. कोणी आपल्याला राग आणून दिला, आपल्याला आपल्याला काय म्हणतात, आपल्याला नको असलेली गोष्ट केली तर आपण आवाज चढवतो. तर कोणी भीतीमुळे चेहऱ्यावर ताण येतो. जन्मजात व संपादित भावना. हां. तर काही भावना ह्या जन्मजात आणि संपादित असतात. तर जन्मजात भावना म्हणजे याची व्याख्या आपण अशी घेता येईल की जन्मापासून असलेल्या नैसर्गिक सर्वत्र समान असणाऱ्या भावना. म्हणजे आपल्याला काही भावना जन्मजात असतात. म्हणजे दुःख, आनंद, भीती, आश्चर्य आणि राग येणं, भीती वाटणं, सुख जाणवणं, ह्या सगळ्या जन्मजात आहे. ह्या शिकाव्या लागत नाही. ह्या परिस्थितीनुसार बाह्य उद्दीपकांमुळे आपल्याला त्या जाणवत असतात. त्याच्यासाठी आपल्याला स्पेशल शिकावं लागत नाही, की बाबा जर चांगल्या गोष्टी घडल्या तर आनंद कसा व्यक्त करायचा हे शिकावं लागत नाही. ते आपणहूनच त्या भावना निर्माण होतात. ते आपणहूनच आपल्या शरीरावरती, आपल्या चेहऱ्यावरती त्या दिसून येतात. जर एखादं दुःख झालं तर ते आपणहूनच आपल्या शरीरावरती आणि चेहऱ्यावरती ते दिसून येतं. म्हणजे ह्या गोष्टी जन्मजात असतात. ओके. याचा प्रयोग केला गेला होता, की नवीन जन्मलेल्या बाळावरती निरीक्षण केलं. मोठा आवाज केल्यावरती भीती वाटते. आपण पाहिलं की लहान मुलांना मोठ्या आवाजात बोललं की त्यांना भीती वाटते. ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्याला शिकवलं नाही की आवाज चढवल्यावर भीती भीती वाटलीच पाहिजे. ते आपणहूनच त्याच्या मनात भीती तयार होते. तर तीच मुलं जर कधी-कधी आई दिसली त्या भीतीच्या ह्याच्यामध्ये आई दिसली की त्यांना थोडंसं हसू येतं किंवा त्यांना थोडंसं भीती नाहीशी होते, की बाबा आई आले तर आई आपल्याला वाचवेल. ओके. आई दिसली तर हसणे. एक संरक्षणाची भावना निर्माण होते. संपादित भावना, एक्वायर्ड इमोशन्स. तर याची व्याख्या घेतात की अनुभव, संस्कार, शिकणे यांमुळे विकसित झालेल्या भावना आहेत. हां, काही भावना ह्या शिकलेल्या संस्कारांमुळे होतात, अनुभवामुळे होतात, शिकण्यामुळे होतात, शिकण्यातून येतात. यांमुळे विकसित झालेल्या भावना असतात. जसे ईर्ष्या, लाज, अपराधीपणा, राष्ट्रप्रेम, सामाजिक सन्मान. ह्या ज्या भावना आहेत, लाज वाटणे म्हणजे आपण काहीतरी लज्जास्पद काही कृती केली असेल, तर ती त्याच्याबद्दल आपल्याला लोकांकडून घृणा तयार होईल आपल्याबद्दल. ह्या पोटी आपण ती लाज व्यक्त करतो. ती लाजेची भावना आपल्यामध्ये येतात. जर काही आपण चुकीची गोष्ट केली, अपराध केला असेल, तर अपराधपणाची भावना आपल्यामध्ये निर्माण होते.
देशाबद्दल राष्ट्रप्रेमाची भावना ही शिक्षणामुळे निर्माण होते. समाजातील मोठमोठे जे व्यक्तिमत्व आहेत त्यांना पाहून आपल्यामध्ये, जसे देशासाठी ज्यांनी प्राण त्याग केलेला आहे त्यांना पाहून आपल्यामध्ये ती राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होते. म्हणजे सामाजिक गोष्टी ज्या समाजातून पण आपल्याला भावना निर्माण होतात. याचा प्रयोग केलेला आहे की शाळेतील अनुशासन व वर्तन शिकल्यावर मुलांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते. याच्यावर प्रयोग केला की शाळेमध्ये आपण पाहतो की आपल्याला शिस्तबद्ध डिसिप्लिन शिकवला जातो आणि त्यातून अनुशासन आणि वर्तन कसं असावं ह्या शिकल्यावर आपल्या मुलांमध्ये जबाबदारीची भावना येते, निर्माण झालेली आपण पाहतो. भावनांच्या विकासाची प्रक्रिया ओके. ते विकासाची प्रक्रिया काय? परिपक्वता. वय वाढल्यावर नैसर्गिक भावनांची स्पष्टता येते. आपण पाहिलं आहे की आपल्यामध्ये मॅच्युरिटी येते. जसं जसं वय वाढत जातं, आपण लहान असतो तेव्हा, बालिश वयात असतो तेव्हा आपण खोडकर असतो, मस्तीखोर असतो. जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपण मॅच्युरिटी येत जाते, परिपक्वता येत जाते, समज येत जाते आणि त्या समाजापोटी आपण तशी बालिशपणा आपल्यातून निघून जातो. तर ती परिपक्वता आहे, विकासाची प्रक्रिया म्हणता येईल. परत प्रयत्न आणि प्रमाद, ट्रायल अँड एरर, की अनुभवातून कोणत्या परिस्थितीत कोणती प्रतिक्रिया द्यायची हे शिकतो आपण. जसं की ट्रायल अँड, आपण चुकत गोष्टी शिकतो. चुकणे प्रयत्न करणे यातून आपण गोष्टी शिकत जातो. मग आपल्याला कळते की कोणत्या गोष्टीवरती कोणती प्रतिक्रिया द्यावी हे अनुभवातूनच तयार होते. नंतर मग अनुकरण. मुलं आईवडिलांचे, शिक्षकांचे भावनिक वर्तन करून अनुकरण शिकत असतात. आपण मुलांना आपण घरामध्ये पाहतो, आपण ज्या प्रकारे घरामध्ये वर्तणूक ठेवू तशी त्याचा परिणाम मुलांवर होत असतो. आणि लहान मुलं ही म्हणजे आईवडिलांचे किंवा शिक्षकांचे, मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचे वर्तन अनुकरण करत असतात. नंतर आहे अभिसंधान. वारंवार एखाद्या उद्दीपकासह भावना जोडल्या गेल्या की ती शिकलेली भावना होते. की याचं उदाहरण असं आहे की कुत्र्याच्या भुंकण्यामुळे भीती वाटणे. अभिसंधान म्हणजे जी वारंवार एखाद्या म्हणजे आपण एखाद्या उद्दीपकाशी जोडले जातो आणि ते उद्दीपक समोर आले की आपल्याकडून त्या भावना प्रकट होतात, आपल्याकडून त्या भावनांची प्रतिक्रिया जाते. समजा याचं कुत्र्या भुंकण्याचं भीती वाटते, हे उदाहरण दिलं. समजा एखाद्या ठिकाणी कुत्रा चावणारा असेल तर ती चावण्याची भीती, कुत्राच आपल्याला चावेल ही मनात भीती बसलेली असते. तर त्या भागातून आपण जाताना तो कुत्रा दिसल्यास की आपल्याला आपणहूनच ती भीती निर्माण होते. इतर ठिकाणी कधी आपल्याला कुत्रे दिसले तर भीती निर्माण होत नाही, कारण की आपल्याला त्याच्याबद्दल जाणीव नसते. पण ह्या कुत्र्याबद्दल आपल्याला, त्या भागातील कुत्र्याबद्दल जाणीव असल्या कारणाने त्या भागात गेल्यावर आपल्याला त्या कुत्र्याची भीती निर्माण होते. तर ते भीतीचे भाव तयार होतात, ते अभिसंधानमध्ये मोडले जातात. ते भावनांचे संवेदन आणि प्रकटीकरण. संवेदन ही संकल्पना आपण अगोदर गटामध्ये पाहिलेली आहे की भावनांचे संवेदन म्हणजे समज, भावनांची समज आणि त्याचं प्रकटीकरण, त्याचं सादरीकरण, या संकल्पना पाहू. भावनिक संवेदनाचे काही आधार आहेत. भावनिक संवेदना चेहऱ्यावरील भाव, शारीरिक हालचाली, आवाजाचा टोन, चढ उतार, स्वरपट्टी आवाजाची, शब्दांचा वापर यावर आधारित असते. ओके. भावना कशावर आधारित? संवेदन समजतो आपल्याला, भावना आल्या त्या समजतात कशावरती? संवेदन म्हणजे समजणं. भावनांची समज कोणत्या आधारावर होते आपल्या? तर चेहऱ्यावरती येणारे हावभाव, दुःखाचे हावभाव, सुखाचे हावभाव, आनंदाचे हावभाव, निराशेचे हावभाव, रागाचे हावभाव. नंतर मग शारीरिक हालचाली कशी आहे, चिडल्यावर कशी असते, आनंदात कशी असते, निराशामध्ये शरीराची हालचाल कशी असते, आपला आवाजाचा टोन कसा बदलतो, दुःखामध्ये कसा बदलतो, आनंदात कसा बदलतो, रागामध्ये कसा बदलतो, चिडल्यावर कसा बदलतो, शब्दांचा वापर आपण कोणत्या भावनांमध्ये कसा वापर करतो, आनंदात कसा करतो, सुखात कसा करतो, दुःखात कसा करतो, रागाच्या भरात कसा करतो, ते शब्दांचा आवाज, टोन, स्वरपट्टी कशी वरती खालती होते, ह्या सगळ्या भावनिक संवेदनांच्या आधारांमध्ये मोडतात. म्हणजे हे भावनांचे संवेदन की समज ह्या आधारांवरती आपल्याला कळतं की कोण रागवला आहे, त्याचं स्वभाव म्हणजे त्याच्या भावना काय आहेत त्या आपण जाणीव करून घेतो, समजून घेतो, हे या आधारांवरती. चेहऱ्यावरील भावनाविष्काराचा प्रायोगिक अभ्यास. ओके. पॉल ॲकमन आणि कॅरोल इझार्ड यांनी जगभर प्रयोग करून दाखवले की प्राथमिक भावना सर्व संस्कृतींमध्ये समान रीतीने चेहऱ्यावर दिसतात.
आता हे पॉल ॲकमन आणि कॅरोल इझार्ड हे जे शास्त्रज्ञ आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी जगभर प्रयोग केला आणि असं प्रयोग करून दाखवले की वैश्विक म्हणजे जगामध्ये, विश्वामध्ये तुम्ही कुठेही गेलात तरी माणसाच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ते समांतरच असतात, सिमिलर असतात, एकाच रीतीने असतात. ओके. म्हणजे तुम्ही जर अमेरिकेला गेलात तिकडे हसण्याची क्रिया पण तशीच होते, भारतामध्ये पण हसण्याची क्रिया चेहऱ्यावर तशीच दिसते. अमेरिकेमध्ये रडण्याची क्रिया, भावना ज्या आहेत, रडण्याची भावना जी आहे ती चेहऱ्यावर तशीच दिसते. भारतामध्ये पण भावनाची जर रडण्याची भावना चेहऱ्यावर येत असेल तर ती पण तशीच दिसते. म्हणजे हे रडणं, आनंद, निराशा ह्या सगळीकडे ह्याचे जे सगळे भाव जे चेहऱ्यावर येतात ते वैश्विकदृष्ट्या सगळीकडे जगभरात समांतर असतात. हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक संस्कृतीमध्ये, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक कल्चरमध्ये ह्या भावना ज्या येतात त्या चेहऱ्यावरच्या समान असतात. कुठेही बदल होत नाही. आपण दुःख झालं की हसत, भारतामध्ये दुःख झालं की आपण हसत नाही, किंवा अमेरिकेमध्ये आनंद झाला की रडत नाहीत. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आनंदाचेच असतात, रडण्याचे भाव येत नाहीत. तर हे असे बदल नसतात, ते सिमिलरच सगळीकडे भाव असतात. तर इझार्ड यांच्या 8 प्राथमिक भावनांचे फोटोज त्यांनी प्राथमिक भावना ठरवल्या होत्या. ओके. चेहऱ्यावरचे काही 8 त्यांनी प्रतिमा काढल्या होत्या. त्या होत्या म्हणजे आनंद, आश्चर्य, राग, घृणा, तुच्छता, भीती, दुःख, रस, स्वारस्य. रस आणि स्वारस्य एकच आहे. असे 8 त्यांनी भावनांच्या प्रतिमा त्यांनी सांगितलेल्या आहेत प्राथमिक. ओके. त्यांच्या चेहऱ्यावरील भावनांचे फोटो जगभर लोकांना दाखवून त्यांनी ही सार्वत्रिकता सिद्ध केली, की हे जे इझार्ड आहेत त्यांनी ह्या भावना सर्वत्र, जगभरात सर्वत्र सारखेच आहेत हे त्यांनी फोटोद्वारे दाखवले. त्यांनी ह्या भावनांचे फोटो काढले. आनंदामध्ये कसा चेहरा दिसतो, आश्चर्यात कसा चेहरा दिसतो, राग आला की कसा चेहऱ्याचे भाव येतात, घृणा आले की चेहऱ्याच्या भावना कशा असतात, चेहऱ्यावर भावना कशा प्रकट होतात, तुच्छतामध्ये चेहऱ्याच्या भावना कशा प्रकट होतात, भीतीमध्ये चेहऱ्याचे भाव कसे दिसतात, हे सगळ्यांचे फोटो काढून त्यांनी जगभरात दाखवले की सगळीकडे, सगळ्या जगभरात ह्या भावना सारख्या रीतीनेच चेहऱ्यावर येतात. संदर्भाची उपलब्धता. ओके. भावना समजताना संदर्भ महत्त्वाचा असतो. उदाहरण, हसरा चेहरा आनंद किंवा लाज दोन्ही दाखवू शकतो. आता हे संदर्भ असणं फार गरजेचं आहे, की हसरा चेहरा हा विनोदावर हसलेला आहे की कोणत्या गोष्टीवर हसू आलेला आहे. हसणं हे वेगवेगळ्या संदर्भाने घेता येतं. जर एखाद्या मुलगा पाहायला गेल्यावर मुलगा आवडल्यास तिच्या चेहऱ्यावरचं हसू हे वेगळं असतं. आपण स्टँडअप कॉमेडीमध्ये जे हसतो ते वेगळं असतं. एखाद्यावर आपण हसतो, काय म्हणतात ते, जाणून बुजून हसतो, की त्याची निंदा करण्याचं हास्य वेगळं असतं. आनंदामध्ये हसणं वेगळं असतं. ते हे हसण्याचे जे भाव आहेत ते त्या संदर्भावरून घेतले जातात. म्हणजे जे भावना येतात त्या कोणत्या संदर्भावरून घ्यायचे आहेत ते संदर्भ पाहिल्यावरच आपल्याला कळतं. ओके. परिस्थिती पाहून अर्थ काढावा लागतो. त्या हसण्याच्या, त्या भावनांचा ते संदर्भातील परिस्थिती पाहून आपल्याला अर्थ काढावा लागतो. उदाहरणे दिलेली आहेत. उदाहरणाने प्रयोग केलेले आहेत, की बाळाचा अभ्यास, जन्मजात भावनांची प्रात्यक्षिके, फोटो दाखवणे, विविध संस्कृतीतील लोकांना एकसारखे भाव ओळखता येतात. ओके. कंडिशनिंग एक्सपेरिमेंट, कुत्र्याचा भुंगराचा आवाज ऐकून वारंवार भीती निर्माण करणे, हे काय प्रयोग केलेले आहेत. आता सारांश आहे, की भावना म्हणजे उद्दीपकांमुळे निर्माण होणारी तीव्र मानसिक शारीरिक प्रतिक्रिया. म्हणजे भावना हे उद्दीपकांमुळे, बाह्य अंतर्गत उद्दीपकांमुळे निर्माण होणारी तीव्र मानसिक शारीरिक प्रतिक्रिया आहे. चेहऱ्यावर आनंदाचे भाव आले की आपली शारीरिक प्रतिक्रिया वेगळी असते, आनंदाची असते. दुःख आलं तर शारीरिक प्रतिक्रिया बदलतात. त्या जन्मजातही असतात आणि शिकलेल्या पण असतात. म्हणजे भावना ह्या जन्मजात असतात. जसं की सुख, दुःख, आनंद, निराशा, चिंता, ह्या सगळ्या भावना जन्मजात असतात. आणि काही असतात ते शिकलेल्या असतात, की राष्ट्रप्रेम म्हणा तुम्ही, ईर्ष्या म्हणा, अपराधपणाचा भावना म्हटला, हे शिकलेल्या असतात. ओके. नंतर मग भावनिक प्रतिक्रिया ही मानवाच्या व्यक्तिमत्व व वर्तन समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहे. आता हे भावनिक प्रतिक्रिया ज्या भावना ज्या आहेत त्या मानवाच्या व्यक्तिमत्व आणि वर्तन समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. की एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याचं वर्तन कसं आहे, हे समजून घेण्यासाठी त्याच्या भावनिक प्रतिक्रिया, तो कसा करतो, कोणत्या गोष्टींवर कशी त्याच्या भावना प्रतिसाद देतो, भावनिक प्रतिक्रिया त्या
या गोष्टींवरती त्याचं व्यक्तिमत्व आणि वर्तन समजून घेण्यास महत्त्वाचे ठरतात. तर हा भावना हा घटक मानसशास्त्रातील आपण आज अभ्यासलेला आहे. ओके. पुस्तकातील जटिल आणि कॉम्प्लिकेटेड आणि गुंतागुंतीच्या जे संकल्पना आहेत या आपण साध्या आणि सरळ सोप्या भाषेत रोजच्या भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला हा घटक चांगल्या प्रकारे साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्यात मी सांगू शकलो आहे की समजावू शकलो आहे. तर आपण असंच पुढेही जे येणारे घटक आहेत तेच आपण साध्या सरळ आणि सोप्या संक्षिप्त थोडक्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपण डीपमध्ये काही अभ्यास करत नाही आहेत, पण मोठं मोठं जे आहे, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना समजून घेणं फार गरजेचं आहे. एकदा का तुम्ही हा मानसशास्त्रातल्या संकल्पना समजून घेतल्यात, तर मानसशास्त्र नेमकं काय आहे, कशावर काम करतं, कसं काम करतं, आपल्या आंतरिक भावना कशा आहेत, बाह्य घटक आपल्यावर कशा परिणाम करतात, आपलं वर्तन काय आहे, या गोष्टींचा आपल्याला आढावा घेता येतो. तर आपण अशा साध्या, सरळ आणि सोप्या शब्दात संक्षिप्त रूपामध्ये थोडक्यामध्ये ह्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर हे आज आपण इथेच थांबूया आणि हे ज्ञान तुम्ही इतरांनाही प्रसार करा, इतरांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा अभ्यास करता येईल, त्यांनाही याचा लाभ घेता येईल. धन्यवाद.